गेली दिवाळी, चला आता परत कामाला लागा. जे आपण रायतं फैलवलेलं असतं ते पुन्हा उचलावं लागतं. म्हणजे जेवढ्या आवडीने सगळ्या गोष्टी सजवलेल्या असतात तेवढ्याच दुःखामध्ये उचलावे लागतात. माझ्या बेडच्याकडे बघून माझी पण अवस्था तीच झाली आहे. काय आहे ना, दिवाळीच्या 5-6 दिवस अगोदरच बेडशीट टाकली होती, त्याच्यामुळे 15 दिवस जरा जास्तच झालेत. आणि मी तर या बेडवरती कोणी आम्ही झोपायचोच नाही, पण डॉक्टरने सांगितलं तुमच्या कमरेला त्रास होते तर बेडचा वापर करा. मग त्यासाठी आम्ही निदर्श या बेडवरती झोपायचो आणि दर्शला जास्त टाईम चादर चालत नाही, नाहीतर मग त्याच्या अंगाला खुजली करायला लागते. ती खुजली घालवण्यासाठी म्हणून मी दुसरी चादर टाकली. नवीन नाही, बेडशीट जुनीच आहे, गेल्या वर्षी दिवाळीची. मला ही प्रिंट खूप आवडते, एकदम आहे तशीच आहे. थोडा कलर गेलाय, ती पण माझ्या कमी अकलीमुळे, म्हणजे मी उन्हामध्ये टाकायची त्याच्यामुळे तिचा कलर गेला. पण ठीक आहे, लेट माझी ट्यूब पेटली, आता नाही टाकणार, पण आहे तसेच आहेत. ह्या उषा माझ्या आईने बनवलेल्या, गेल्या वर्षी जेव्हा ओमानला आली होती तेव्हा. थंडीमुळे आता ब्लँकेट जरा बाहेर पडलाय कपाटातून. आणि तुम्ही म्हणाल ना आता डेकोरेशनसाठी काही खर्च करावा लागत नाही, जुन्या गोष्टीने पण घर सजवतो. मी ना जुने पडदे म्हणजे आपले कर्टन असतात ते फेकत नाही, त्याचाच वापर म्हणून सोफ्याचे कवर या साईड टेबल असतं तिथं करायचं आणि जसं पाहिजे तसं घर डेकोरेट करायचं. घर सजवलं ना की छान वाटतं. बघा, दिवाळीच्या नंतरचं घर आपलं म्हणजे हा बेडरूमच कसा वाटतो नक्की सांगा. हॉल अजून बाकी आहे.